हे जे काही महाराजाचे जे चेले चपाटे येत ह्यांच्यापासून सुद्धा मला भीती की पैसे जाऊ द्या, आपण भीचं नाही, एखाद्याचा काटा काढू, तुम्ही बघत राहा मी ह्या गावात कसा माणसं जागेची एखादं मेल्यावर शासन आम्हाला विचारायला का तयार नाही. आता त्यांनी एक हे आणलं म्हणले झालं प्रशासक लागू झालं म्हणले आपल्या मठावर. काय सांगाल तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात आलात, काय निवेदन आहे, काय प्रकरण आहे? माझं निवेदन असं आहे, माझ्या जीवाला धोका आहे जरा, कारण मला ते दबाव द्यायला लागले की तुला काय गरज आहे आमच्या मठात हे करण्याची, इथून मागे तू कधीच वळून पण पाहिलेलं नाही 50 वर्ष, तू आता कशामुळे यायला लागलीस, आमचं कशामुळे उघडं करायला लागलीस सगळं, म्हणून ही मला 3 भाऊ आणि ते 4 बाबा धमकी द्यायला लागली. मग मला भीती वाटायला लागली, मला आज नांदूर फाट्यावर जायचंय, माझी आई आजारी असती, मला सारखं सारखं आईकडे जावं लागतं, मग हे नांदूर फाट्यावर सारखेच असते ते 3 भाऊ बी. मग एखाद्याने माझ्या अंगावर गाडी घातली, मला धमकी आली की तुला जर भेटायचंय आम्हाला तर तू आंबाळाच्या बर्डापासून नांदूर फाट्या बसतो, भेट, आम्ही तुझं बघतो, हिचा पायच मोडतो, हिच्या अंगावर गाडीच घालतो, ही कशी आमच्या मठात ही काय म्हणून कारभार करते आमचा, हिची काय गरज आहे मठात कारभार करण्याची. मग ही मला सारखी सारखी वारंवार धमकी द्यायला लागले. आणि तो मास्तर आहे तो मास्तरची जोरावर तो म्हणतो हिचं काय खरं आहे, ही भिकारी येऊन कुठं कुणाचे धुणं भांडे करती आणि ही काय मला पुरणार आहे, म्हणून हे असं वारंवार धमक्या द्यायला लागला मला. आणि हे महाराज जे आहेत मोठे रतन महाराज, ते रतन महाराजाच्या सांगण्यावरून हे 3 भाऊ असे असे तुटलेच पडायले, कुणाच्या पण अंगावर असे धावूनच यायला लागले. पंढरपुरात पण असंच केलं त्यांनी मला, पंढरपुरात बी एवढ्या माणसं आहेत माझे, त्यांनी हे केली आणि माझ्या अंगावर आला तो राजेन महाराज भोसले, तिथं म्हणला हिचा पाय मोडा कोणीतरी, मी त्याचं समर्थन करतो. मग हे एवढं समर्थन करण्यासारखं यांच्यापाशी असं आहेच काय, ती मला भीती वाटायला लागली आता, कारण माझ्या जीवाला खूपच भीती वाटायला लागली. जर माझ्या अंगावर यांनी मागून येऊन जर गाडी घातली तर कोण माझं बघणार आहे, माझे मुलं इथं नसतात, माझे मुलं बाहेर येतं, मग यांना कोण विचारणार आहे यांना काय झालं तर. म्हणून जर इथून पुढे जर माझ्या जीवाला काही बी झालं, मला सारखं सारखं माझी आई आजारी असते, शेती करायला मला गावाकडे जावं लागतं, जर मला काही दंगा धोका झाला तर ही 4 जण मला जबाबदार राहतील. कारण हे गावात बी गेलं तर ह्यांना मठासाठी मी उपोषणला बसले म्हणून ह्यांच्या खूपच मी डोळ्यावर आलेले, तर मग हे मला सारखे वारंवार अशी माझी वाटच बघत येते, ही कधी येते गावाकडं आणि आम्ही हिला कवा उडू. म्हणून हे जे काही महाराजाचे जे चेले चपाटे येत ह्यांच्यापासून सुद्धा मला भीती. आता मी कोणाचं नाव घेत नाही, जेव्हा जर माझं काही होईल, मी नाव दिले त्याच्यात, हे मी SP साहेबाला हे निवेदन पण दिले, ह्याच्यात नाव पण दिले, तर जर मला काही झालं तर हीच जबाबदार राहतील 4 जण. आणि दुसरे पण चेले चपाटे त्यांची नाव मी आज घेत नाही, हे जे रतन महाराजाचे जे चेले चपाटे आहेत ते पण जबाबदार राहतील मला जर काही झालं तर. माझे पोरं इथं नाहीत, मला ह्यांच्यापासून खूपच भीती वाटायला लागली, माझा BP वाढायला लागलाय, मला गावाकडे जायचं म्हणलं, माझी आई आजारी आहे, 4 दिवस झालं मला जायचंय, तर मला जायची भीती वाटायला लागली. नांदूर फाट्यावर त्यांचा ते म्हणतात आमचाच कायदा आहे नांदूर फाट्यावर, फक्त येऊन दाखवतील म्हणा. मग काय केलं त्यांनी तर कुणाला विचारा. तुम्ही म्हणजे सासवड्याच्या मठाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला म्हणून तुमच्यावर म्हणजे अशा पद्धतीने काही? हो हो हो, ते मठाचा भ्रष्टाचारच मी बाहेर काढला ना, की आळंदीचा मठ कुणाच्या नावावर केलता, पंढरपूरचा मठ आता कुणाच्या नावावर चाललाय, आणि मठातल्या दानपेट्या कोण फुडीत, मठातले पैसे जातात कुठं, मठात पावत्या करतात का, मठात पाणी पिया आहे का, मठात जेवण करू देतात का, भजन करू देतात का, भजनाची काय सोय करतात. म्हणून मी थोडस विचारलं याच्यात, ते मी विचारल्यामुळं ती मला म्हणतात की तुला गरज काय ह्याची, तू कशामुळे ह्यांच्यात मध्ये मध्ये करायला लागली. म्हणून ही 4 भावापासून मला खूपच भीती. आणि जर मला काही झालं तर माझी एवढीच नम्र विनंती की माझी थोडीशी काळजी घ्यावा, कारण सत्य बोलायला चोरी, मी सत्य बोलल्यामुळं हे मला लई दबाव यायला लागला, धमक्या यायला लागल्या. हे म्हणतात आमचे भरपूर पाहुणे रावळे येतं, हिला बिडात उडू, आम्ही नांदूर फाट्या उडू, आंबाळाच्या बर्डा उडू, गावात उडू, पण हिचा मात्र काटा काढू, ही जास्तच गावाच्या पुढे पळायला लागली. पोलीस अधीक्षकांनी तुम्हाला काय सांगितलं का त्यांच्याकडे केली, पण आता ते म्हणले आता तर पत्र दिले मी त्यांना, मग आता ते उद्याच्याला या म्हणले तुम्ही भेटायला, मग काय ती आता बघू म्हणले पुन्हा ह्याच्यावर काय होईल ते. तुम्ही भ्रष्टाचाराविषयी देखील पत्र दिलं होतं, त्याचं काय झालं? कुठं काय, त्याचं काहीच नाही झालं. त्यांनी जे आम्ही जेवढे पत्र पाठवतो धर्मादाय ऑफिसला, त्याची आम्हाला उत्तर आम्ही मागितली होती, माहिती मागितली 2000 म्हणजे 10 वर्षाची मागितली आम्ही, तर त्यांनी आम्हाला फक्त दिली 24-25 ची.
म्हणजे यांची काही तिथं नोंद नाही. आता आम्ही जर कुणाला विचारावाच कुणाला हे कळाना. हे महाराज काय करायला लागलेत, प्रत्येकाचं तोंड दाबायला लागले. ह्यांच्याकडे माझ्याकडे त्यांच्या अशा फोनवर साहेबांनी बोललेल्या सुद्धा अशा हे येतात रेकॉर्डिंग येतात की पैसे जाऊ द्या, आपण द्यायचं नाही, एखाद्याचा काटा काढू, तुम्ही बघत राहा मी ह्या गावात कसा माणसं घालतोय. आता आमचं गाव कसं झालंय की कुठं बी थोडासा तेढ निर्माण व्हायला लागला थोडस काही बोलायला गेलं तरी. आणि ह्या बाबामुळं आणि ह्या 3 माणसामुळं गावात आज एखाद्याचा मरायची बारी बघा. आणि हीच उलटी आम्हाला आणखी म्हणतात, हीच काहीतरी हीच वारंवार बोलायला लागले आणि हीच तेढ निर्माण करायला लागली. ही 4 जण, हे मेन बाबा रतन बाबा आणि दुसरे ते 3 जण भाऊ. मग ही 2 आहेत म्हणून ही तेढ निर्माण करून गावात भांडणाचं एवढं खूप वाढलंय. आणि ह्याच्यात एखाद्याचा बळी जायची शक्यता आहे मला तर असं वाटतंय. कारण हे भांडण खूपच एकोपाला गेलेलं आहे आणि हे दुपून भांडण बरंच लांब गेलेलं आहे. हे मग का शासनाला कवा जाग यायची एखादं मेल्यावर? शासन आम्हाला विचारायला का तयार नाही. आता त्यांनी एक हे आणलं म्हणले झालं प्रशासक लागू झालं म्हणले आपल्या मठावर. मग प्रशासक लागू व्हायच्या आधी ह्यांनी टी आणला रतन बाबांनी. मग हे असं न विचारता टी एकच काय येतो. आणि प्रशासक हो द्या ना, झालं तर हो द्या ना प्रशासन तिथं आल्यावर. मग तिथं काय सोय होईल ना थोडीफार. काही असंच आंधळ कवर राहायचं, बिना पावतीचे पैसे, बिना ह्याचे पैसे, नुसते पोत्यात पैसे कवर भरायचे. आज गोरगरिबाने दिलेले धान्य सुद्धा आज 80 पोते धान्य नेऊन इकलं त्यांनी. माधवगिरी मागायची, मी पंगत घालीन, एकादशीला पाया पडा आलेल्या मी पंगत घालीन, द्वादशी दिवशी मी पंगत घालीन. आणि तिथं साध्या चिमणीला सुद्धा धान्य टाकीत नाहीत. तिथं एक ह्यांनी लिहून कसं ठेवलंय, मी गोरक्षक करीन, मी भजण्याची सोय करीन, मी म्हाताऱ्या माणसाची सोय करीन, मी जेवणाची सोय करीन. आणि तिथं अक्षरशः काही नाही. 80 पोतं धान्य मागून आणलं पसा लोकांनी दिलं. त्या आमच्या संस्थानावर लोकांची तर भावना जास्त आहे, त्याच्यामुळे लोकांनी थैली धान्य दिलं जेवारी. आणि ह्यांनी चक्क नेऊन आरतीला इकलं. त्याच्या आज सध्या माझ्याकडे रेकॉर्डिंग फोटो, इथं गाडी आलेली, तिथं गावात येऊन गाड्या माल नेत येतोय. आणि तिथं असं एवढं 1 कोरभर भाकर सुद्धा कोणाला घालीत नाहीत. मग एवढा भ्रष्टाचार मी विचारायला गेले म्हणून वरून मला धमक्या देत येतोय. मग आता नेमकं कसं करायचं? असंच या भ्रष्टाचारालाच पाणी घालायचं का? सगळं जे ती करते भ्रष्टाचार करते त्यालाच पाणी घालायचं का? असं किती दिवस चालवायचं? असं का शासन जागं व्हायना? सत्याला का थोडीशी तरी साथ द्यायना? सगळे लबाडाचेच का महागच चालले? तर आज ह्याच्यात सत्य काय हे नक्की परिस्थिती बघा ना. आमची बी सत्य परिस्थिती बघा ना. आम्ही काही आमच्या घरासाठी झटायलोत का? आम्हाला काही तिथलं अशी अजिबात कशाची आशा नाही. पण आमचं एकच म्हणणं आहे की जी लोकांना पैसा असून जी देवाला देणगी देतात त्याचा एखाद्याचा उपयोग व्हावा, त्याला आलेला पाणी प्याय भेटावा, त्याला आलेली सोय व्हावा, त्याचे सगळं काही व्हावं ना. का नुसते पैसे आणायचे आणि इकडं माल विकायचा आणि एखाद्याला द्यायचा? कशामुळे? एखाद्याच्या घरात एवढा पैसा जातोय कशामुळे? मग काय महाराज आम्हाला हिशेब दाखवित नाही, आम्हाला विचारित नाही. उलटा महाराजच म्हणतो हिचा पाय मोडा, मी बघतो. कमिशनर बसतो जाऊ द्या कोणत्या एखाद्या, हिचा पाय मोडा एखादा, मी बघतो. मग माझा पाय मोडल्यावर मला कोण उचलून नेईन बरं? माझे पोरं इथं नाहीत आणि यांनी माझा मोडलाच एखादा पाय. तर या महाराजापाशी असा अपाट पैसा आहे आणि या पैशाच्या जोरावर जर एखाद्यानं माझा पाय मोडला तर ह्याचा जबाबदार कोण राहील? म्हणून माझी एकच नम्र विनंती की माझी एवढी काळजी शासनानंच घ्यावा, माझी बी घ्यावा आणि ह्या देवस्थानाची बी घ्यावा. मी जी बडबड बोलते ते लोकांना वाटतं ही नुसती बोलती नुसती ऐकून गेलेत, ह्याच्या अजिबात कोणी दक्षता घेईना. पण शासन जाग कधी होईल? एखाद्याचा बळी गेल्यावर, एखाद्याचा हातपाय मोडल्यावर. आता सध्या आज कंडिशन आहे आमच्या गावात नुसमान केलेलं जी तेड ह्या दोन्ही, ह्या महाराजांनी आणि ह्या महाराजाच्या ह्या चेल्याच्या पाट्याने जी आलेलं आहे. मग एखाद्याचा बळी गेल्यावर तुम्हाला तिथं जाग येणार आहे का शासनाला? आता नाही का विचारलेलं जमायचं की तुम्ही असं का करायला? नेमकं खरं काय खोटं काय? का बघा ना, नुसतं म्हातारं झोपत आहे पलंगावर, त्याला सांगणारे दुसरे आहेत. म्हातारं जाऊन पलंगावर झोपत आहे. आता म्हातारं म्हणण्याची वेळ आली, ते बाबा आहेत पण बाबा नाहीत, ते संधी साधू महाराज आहेत. त्यांनी सगळी संधी साधविली आणि दुसऱ्याला दिली. आणि ते खुशाल असते जाऊन पलंगावर झोपत येत आणि जे लोक सांगते ते बोलत येत. हे सब खोट आहे त्यांचं. एक शब्द खरा नाही त्यांचा. दुसरे बोलवित त्यांना. इतक्या 100 वर्षाच्या महाराजाला कशाला कारभार पाहिजे? शासनाचा बी काही नियम असेल ना. 60 वर्ष झाले की रिटायर आहे आणि म्हातारा 104 वर्ष झालं तरी कवर कारभार ठेवायचा आहे. बरं तुम्ही कारभार बी करा पण त्याची एलिवाट नीट लावा ना. का एकाच घराकडे द्यायचं सगळं गावात देव भांडणं लावायची? एवढी शासनानं आमची एकच काळजी जी भांडणं येतं तेवढी आमची कळकळीची विनंती, भांडणं मिटवा एवढीच माझी नम्र विनंती शासनाला.